माझ्यासोबत आहेत जाणीव हेल्पिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साई प्रसाद सरकाळे. दरवर्षी ते ट्रान्सजेंडरसाठी म्हणा किंवा समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जे तरुण तरुणी आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात आणि त्यांना उत्तेजनार्थ म्हणून त्यांच्यासाठी ते अवॉर्ड शो वगैरे अरेंज करतात. आजसुद्धा हडपसरमध्ये त्यांनी एक भव्य अशा हॉटेलमध्ये एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नमस्कार. किती वर्षापासून हा तुम्ही कार्यक्रम अरेंज करता? 3 वर्षापासून अरेंज करता. ओके. म्हणजे कुठल्या क्षेत्रातल्या लोकांना तुम्ही यामध्ये उत्साह म्हणजे प्रोत्साहन देत आहे? पण सगळ्या कॅटेगरीच्या लोकांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतो. किड्स आहे, मिस्टर, मिसेस, मिस. पण आपण स्पेशल एक कॅटेगरी ठेवतो, ट्रान्सजेंडर कॅटेगरी. तर त्या लोकांना पण प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे. त्या लोकांना पण त्यांच्यामध्ये पण कलागुण असतात, त्यांना पण मॉडेलिंगची इच्छा असते. मग त्या लोकांना प्लॅटफॉर्म करून देण्याचं काम आम्ही मागच्या 3 वर्ष झालं करतो. आजचा जो शो तुम्ही अरेंज केलेला आहे म्हणजे त्याचा म्हणजे अजेंडा काय आहे तुमचा किंवा कुठल्या धर्तीवर तुम्ही हा शो अरेंज केलेला आहे? अजेंडा असं आहे की आम्ही ह्याच्यामध्ये 2 थीम आहेत. हिरामंडी थीम आहे. ओके. हिरामंडी वेब सिरीज आता खूप गाजली होती. त्यासारखा एक आम्ही लुक दिला आहे. दुसरा दिला आहे मान्सून लुक. प्लस ट्रान्सजेंडरसाठी आम्ही फ्रीमध्ये एंट्रीज ठेवली आहे. त्यांना देशाच्या वेगवेगळ्या कल्चरचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी त्या इथे आल्या. प्रत्येकजण वेगवेगळे कॉस्ट्युम वेअर करणार आहेत. साधारण किती कंटेस्टंट इथं भाग घेतलेले त्यांनी? जवळजवळ 50 कंटेस्टंट आहेत. ओके. म्हणजे आणि तुम्ही त्यांची फी अजिबात कोणाकडून घेतलेली नाही? फीज घेतली नाही आहे. प्लस आम्ही त्यांना कॉस्ट्युम्स, ज्वेलरी वगैरे सगळं फ्री देतो. ओके. आणि जे आत्ता तुम्ही ट्रान्सजेंडरचा जो विषय काढला, हे ट्रान्सजेंडरसाठी भविष्यात तुमच्या काय उपयोजना आहेत? मला ॲक्च्युली ट्रान्सजेंडरसाठी एक वृद्धाश्रम काढायचं, त्याची आता कुठेच नाही आहे. कारण का प्रत्येकाचं वृद्धाश्रम बनवूच नाही ही आमची इच्छा आहे. पण तरी पण ट्रान्सजेंडरला कोणी पॅरेंट्स, कोणी घरचे नसतात, सपोर्ट करणारे नसतात. तरुणपणी ते एखाद्या गुरुला पकडतात आणि त्यांची उपजीविका चालवतात. पण म्हातारपणी काय होतं, ते कुठे जातात ते माहीत नाही. त्यांना घरदार नाही आहे, गुरुबाळ नाही आहे, फॅमिली नाही आहे. मग त्यांच्यासाठी स्पेशल वृद्धाश्रम बनवायचं काम आम्ही जाणीव हेल्पिंग फाउंडेशनच्या मनामध्ये आहे. महाकाल आज जाणीव हेल्पिंग फाउंडेशन आणि किन्नय यशोदय सामाजिक संस्था यांच्या वतीने फेम इंडिया 2024 हा एक शो अरेंज करण्यात आला होता. खरं तर दरवर्षी यामध्ये स्त्री, पुरुष आणि लहान मुलांसाठी कॅटेगरीज असतात. पण ट्रान्सजेंडरसाठी पण एक छान प्लॅटफॉर्म असावा. त्यांनाही आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करण्यासाठी एक वेगळं विश्व मिळावं आणि त्यांनी त्यांचं अस्तित्व सिद्ध करावं म्हणून एक प्लॅटफॉर्मची गरज होती. ती जाणीव हेल्पिंग फाउंडेशन आणि किन्नय यशोदयने यावर्षी मिळवून दिलं. खरंच मनापासून त्यांचे आभार आहे. आणि या शोमध्ये असे काही ट्रान्सजेंडर्स उतरले होते की अनेक जण सेक्स वर्कमध्ये पण आहेत, अनेक जण जे आहेत ते पारंपरिक मंगतीचा व्यवसाय करतात. परंतु तुम्ही पाहतच आहात की पुण्यामध्ये मंगती या व्यवसायाला आता आयुक्तांकडून बंदी आणण्यात आली आणि खंडणीचे गुन्हे दाखल होतात. सो या ट्रान्सजेंडरच्या आयुष्याचा विचार झाला पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी एक वेगळं विश्व निर्माण करण्यासाठी माझ्या मनामध्ये जी हुरहुर लागून राहिली होती ती हुरहुर जाणीव हेल्पिंग फाउंडेशन आणि किन्नय यशोदय यांच्या वतीने मला पूर्ण करता आली. आणि यातून मी अपर्णा नवी मुंबईकर असतील, अंशिका असेल, ऋषिका असेल किंवा किरण वाघ असेल, यांच्यासारख्यांना मला स्टेज देता आला. त्यांना परफॉर्म करून त्यांच्या आयुष्यासाठी वेगळं काहीतरी वळण मिळावं अशी अपेक्षा आणि ट्रान्सजेंडर्सला नक्कीच इंडस्ट्रीमध्ये वेगळी जागा मिळेल अशी अपेक्षा करते. जयश्री म्हणायचं की आज जो ट्रान्सजेंडरचा शो होतोय त्या शोसाठी ज्या सुमिधा मॅम आहेत, त्यांची जी किन्नय यशोदय संस्था आहे त्या संस्थेने आम्हाला अर्थसहाय्य दिलं आहे आणि आम्हाला स्पॉन्सर केलं आहे. आणि आज त्यांच्यामुळं ट्रान्सजेंडर शक्यतो ॲक्च्युली त्यांच्यामुळेच ट्रान्सजेंडर आज वॉक करणार आहेत आणि हा शो त्यांच्यामुळेच होतो आहे. त्यासाठी मी त्यांना थँक्यू म्हणतो. नमस्कार, माझं नाव सुमेधा लिमण, किन्नय यशोदय सामाजिक संस्थेची मी संस्थापक अध्यक्ष. आज आपण इथे आलेलो आहेत साई प्रसाद यांच्या या जीवन फाउंडेशनच्या वतीनं एक सुंदर असा फॅशन शो इथे केलेला आहे. मेन्स, मिस्टर, मिसेस, किड्स आणि नाविन्य म्हणजे आज इथे ट्रान्सजेंडरसाठी सुद्धा त्यांनी एक प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध करून दिलेला आहे. आणि शक्यतो ट्रान्सजेंडर LGBTQ फार कमी लोक पुढे येतात आणि आज साई प्रसादसारखे तरुण आमच्यासारख्या या संस्थांना बरोबर घेऊन ट्रान्सला पुढे घेऊन त्यांनी हे स्टेज मिळवून दिले. त्याच्याबद्दल मी साईचे खूप खूप इथे आभार मानते आणि त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. माझं नाव आशिष रुपानी आहे आणि मी ह्या शोचा शो डिरेक्टर आहे आणि फॅशन कोरिओग्राफर. यावेळी आम्ही हे जसं साई सर म्हटले, आम्ही ह्या टायमाला हिरामंडी लुक करणार आहात आणि सेम विथ ट्रान्सजेंडर्स आणि ऑल्सो विथ द सेम लुक फॉर
ऑल आर कंटेस्टंट्स इन टू मॉन्सून लुक. तर आम्ही हेच परत उद्देश करतो किंवा आम्ही एक मेसेज पोहोचवतो आहे की ट्रान्सजेंडरला आपण पुढं घेऊन जावं. आणि आमच्यासोबत ह्या टायमाला आईसाहेब आहे, लास्ट टाईम पण होता, ह्या टायमाला पण आहे आणि त्यांचा खूप आम्हाला आशीर्वाद आहे. तर आम्ही त्यांच्या थ्रू ट्रान्सजेंडरसाठी आम्ही काहीतरी करू असं आम्ही इच्छितो. म्हणजे तुम्ही जे आता ज्या पद्धतीनं म्हणलात की बाबा भारतातले वेगवेगळे कल्चर जे आहेत तुम्ही इथं प्रेझेंट करताय, मग हे तुम्हाला एक टास्क वाटत नाही का की प्रत्येक राज्यातले कल्चर तुम्ही प्रेझेंट करताय, ट्रान्सजेंडरसाठी वेगळं काम करताय? इट इज अ व्हेरी बिग टास्क, खूप मोठं टास्क आहे. आणि त्यात कसं आहे की एक माइंडसेट असतो. आता हिरामंडी संजय लीला बन्सालीची मूवी एकदम टॉप हिट झाली आहे. त्यांनी त्यांच्या एक प्रेझेंट केलं हिस्टॉरिक लुक. तर आम्ही विचार केला हे आम्ही एक ट्रान्सला किंवा आपण नॉर्मल कॅन्डिडेट्सला हे आपण एक लुक दाखवू आणि त्यातून तो लुक आपण सादर करू ट्रान्सजेंडर आणि नॉर्मल कॅटेगरी लोकांच्या थ्रू. त्यांना पण एक संधी किंवा ज्वेलरी किंवा ते लुक तेव्हा हेवी मेकअप ते लोक कसं घेऊन चालणार त्याचं मी पूर्णपणे लक्ष दिलं आहे आणि तसं मी प्रेझेंट माय करतो. नेम इज रसिका गुप्ता. आई एम चाइल्ड आर्टिस्ट. मैंने पूना में बहुत सारे शोज़ किए हैं एंड मैंने कैटवॉक्स भी किए हैं. मुझे बहुत अच्छा लगा. साई प्रसाद सर ने मुझे इस शो में इनवाइट किया एज अ शो स्टॉपर. थैंक यू. बाय. नमस्कार, मी प्रवीण वावळ, इंटरनॅशनल स्कूल ऑफ हडपसर, इंटरनॅशनल स्कूल ऑफ डिझाईन हडपसर या संस्थेचा मी डायरेक्टर म्हणून काम करतो. या साई प्रसाद आणि आशिष सरांनी आम्हाला जाणीव फाउंडेशनतर्फे या आमच्या संस्थेला कॉस्ट्युम पार्टनर म्हणून घेण्याचा जो त्यांनी आम्हाला जी संधी दिलेली आहे त्यासाठी सर्वात प्रथम मी खूप खूप आभार त्यांचे मानते. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मागाशीच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की बरेच प्रकारचे मी फॅशन शो पाहिलेले आहेत, परंतु हा फॅशन शोमध्ये ट्रान्सजेंडर यांना तुम्ही एक प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे. त्यामुळं मी खूप खूप आनंदी आहे आणि खूप खूप मी सर्वांचे आभार मानतो. आशिष सर, साई प्रसाद या दोघांचे. डायरेक्टर माझा मित्र आणि एक छोटा भाऊ साई प्रसाद याने खूप छान असा सर्वांसाठी एक सोहळा आयोजित केला आहे. तृतीयपण त्यांना एक व्यासपीठ देण्याचं काम साई दरवर्षी करतो. मागच्या वर्षी पण त्याने फेम इंडियाचा खूप छान असा इव्हेंट ऑर्गनाईज केला, त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. आजही त्याचा खूप छान असा शो आहे. रॉयल ग्रुप नेहमीच साईच्या पाठीमागे असतो कारण तो एक रॉयल ग्रुपचा एक विनर आहे. धन्यवाद.